कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शाळा असली तरी विद्येची नाही, वाट सरूंसाठी ही जागाच सर्व काही। नुसती गडबड नाही तर घाई कर लवकर, मिळेल उपाय सहज जर पोहोचेल इथे वेळेवर। धर्मशाळा, हो, हे विद्या नाहीये, पण वाटसरू विसावा घेतात। गावची धर्मशाळा। गावातली धर्मशाळा तर हीच आहे। तर कोणीच दिसत नाहीये। कोणी आहे का तिकडे? कोणी आहे का तिकडे? कोणी आहे का इथे? ट्रस्टी, ह्या जागेचं नूतनीकरण करून गावकऱ्यांसाठी आणि काही ये जा करणाऱ्या लोकांसाठी खास विश्रामगृह बनवायची योजना आखतोय। ते एकदा बघून घ्या। तुळजाताई, तुम्ही इकडं? हो, मी ते वाटेतनं जात होते ना, तर मोबाईलला रेंज नव्हती, म्हणून रेंज शोधत इथे आले। मी ऐकले तुमच्या घराचा आज लिलाव आहे। हो, खरं तर ऐकून फार वाईट वाटलं, आणि सूर्यानं कधीच कोणाचं वाईट केलं नाही, त्यामुळे ती वेळ त्याच्यावर यायला नको होती। हे बघा, माझी खात्री सगळं नीट होईल। बरं, तुम्ही तुमच्या कामाला लागा, मी निघते। आता काही येऊ, जीवाला धोका झाला तरी चालेल, पण मला हे पैसे माझ्या सूर्यापर्यंत पोचवावेच लागतील। तुळजा, पोरी, आपल्या दोघींना मिळून आपल्या घरावर आलेले हे संकट आता दूर करावंच लागेल। सूर्याचं तेज घेते सामावून, तिच्या उदरातूनच त्याचा जन्म झाला। आनंदाचा झरा अन मायेचा वारा, माऊलीच्या सावलीचा कल्पवृक्ष तो, जिथे सुटतील अडचणी नाही दुःखाला थारा। काय आहे हे नक्की? शत्रुभैया, बोली 20 लाखापर्यंत गेली या। तुम्ही काळजीच करू नका, आज वाड्याचा लिलाव नक्की होणार। अरे बाबा, तो सूर्य तिकडे पैसे घेऊन आला बिला नाही ना? नीट लक्ष ठेवा त्याच्यावर। अहो, अजून तर कुठंच दिसत नाही, पण भैया, त्यांचं कुटुंब सगळी लिलाव बघतात आणि तोंड फाडून उभी आहेत। ही तोंड अजून पडली पाहिजे। ही पडलेली तोंड बघण्यासाठीच तर एवढी उठाठेव केली ना। तिकडे काय काय होतंय ना ते कळवत राहा। वय शत्रुभैया, कसा वाटला डॅडी तुमच्या चिरंजीवांचा हुकमी डाव? वा 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 वा, चिरंजीव, दाढी असून मी पप्पी घ्यावीशी वाटते तुमची। शेवटी आमच्याकडनं डावपेच करायला शिकला तुम्ही। शक्तीपेक्षा युक्ती वापरली तुम्ही। आता काय गोष्टी लेट घेतल्या तुमच्याकडनं, पण थेट घेतल्या का नाही? पर कौतुक केलं म्हणून लगेच शेफारून जाऊ नका। जे काय केलंय ते शेवटापर्यंत नीट कसं जाईल हे बघा।
सूर्या त्याच्या टार्गेट बहिणी तिने आपल्या जो काय त्रास दिलेला आहे त्याची एका फटक्यात परतफेड झाली पाहिजे. होणार. सगळी गाणी वाजणार आणि ती पण व्याजासकट. त्या सूर्याने अजून काय पैसे दिलेले नाही आणि कुठली हालचाल पण नाही. कुठल्या वेळात लपून बसलाय काय माहिती. आज गैरसमज आहे तुमचा. आम्ही त्याला चांगलं ओळखतो. तो हातपाय मारणार. पण काय बी झालं तरी तो आपल्याकडे कसा येईल याची सोय करा. एक तर पैशाची भीक मागायला नाही तर लपण्यासाठी जागा मागायला. आपल्याकडे आलाच पाहिजे. तो आपल्या दारासमोर हात पसरत येईल तवाच आम्हाला बरं वाटेल. होणार डे. तसंच होणार. तसं झालं तर नवीन वर्षाची सुरुवात चांग भलं झाली म्हणायची. सांगा तुमच्या देसाईंना सांगा बोली वाढू दे म्हणा. कसं आहे लिलाव दणक्यात झाला पाहिजे. बरोबर बोलतोय का आम्ही? दणक्यात झाला पाहिजे. बरोबर आहे. आहे का बॅलन्स? एवढ्या किरकोळ बाबीसाठी तुम्ही इथपर्यंत येत बसलात राव. कोणाकडनं कळवलं असतं तर आम्ही पैसे पाठवले असते लगेच. तोंडे ती बॅग घ्या इकडे. हे रोख 5 लाख रुपये. जा आणि तुमचा वाडा सोडून घ्या. आणि हो हे पैसे परत करण्याची घाई नाही. सावकाश द्या. म्हात्रे साहेब तुम्ही आज जे काही केलं ना माझ्यासाठी मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. हो माझ्या अवघड वेळेला केलेली मदत मी कधीच नाही विसरणार म्हात्रे साहेब. अहो जनतेची सेवा करण्यासाठीच आम्ही राजकारणात आलोय. आणि तुम्हाला 5 लाख काय 10 लाख मागितले असते तरी दिले असते आम्ही. म्हात्रे साहेब अहो हे जे काही केलं ना तुम्ही हेच नाही माझ्यासाठी. मला फक्त व्याज किती होईल तेवढं सांगा म्हणजे त्याप्रमाणे मला नियोजन करता येईल. सूर्यकांतराव व्याजाची भाषा परक्यांची असते आणि जवळच्या माणसांनी एक दुसऱ्याची मदत करायची असते. आम्ही तुम्हाला मदत केली याची परतफेड नाही केली तरी चालेल. हो काय बोलताय तुम्ही? असं कसं पैसे घेऊन जाऊ मी? अहो पैशाची परतफेड नका करू पण पैशाच्या रूपात मदत तर करू शकता ना. म्हणजे ती कशी करायची? सांगतो सूर्यकांतराव तुम्ही डॅडींचे जावई. तुम्ही शब्द टाका आणि डॅडीनं सांगा येते इलेक्शनला सर नोबताना नाही तर आम्हाला मदत करा म्हणून. काय झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.